नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी दीपक भवर. आज आपण स्वरगंध संगीत मंच या मंचाचे मेंबर सिंगर लक्ष्मीकांत साईनाथ लिंगाडे यांच्याशी संपर्क साधणार आहोत. यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत. तर लक्ष्मीकांतजी, मला सांगा की तुमचं या स्वरगंध संगीत मंचामध्ये कधी आगमन झालं किंवा कशी सुरुवात झाली? तुम्ही या कधी जॉईन केला हा मंच? तसं स्वरगंध संगीत मंच हा 24 ऑक्टोबर 2021 ह्या दिवशी स्थापन केला होता. आमचे वडील साईनाथ लिंगाडे सर आणि सुरजित सिंग पुजारी सर या दोघांनी मिळून हा संगीत मंच स्थापन केला होता. तेव्हापासून मी या संगीत संचासोबत जोडलेला आहे. म्हणजे तसं म्हणायचं म्हटलं तर पडद्याआड असं जोडलेलं आहे. पण जो आता शेवटचा शो झाला होता आपला 27 ऑक्टोबर 2024ला, ह्या दिवशी मी स्वरगंध संगीत मंचमध्ये निवेदन केलं आणि एक गीतसुद्धा गायलेलं आहे. आणि हे गीत गाण्याची संधी मला माझे वडील साईनाथ लिंगाडे सर आणि सुरजित सिंग पुजारी सर या दोघांमुळे मला मिळाली. सर, काय आपलं एज्युकेशन काय झालं आणि या फील्डकडे कसे वळालात? माझं एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे. सध्याला मला सर्व्हिस पण आहे कॉलेजवर. आणि म्हणजे गाण्याचा छंद, गाण्याची आवड तसंच सुरुवातीला तसंच मी 2017पासून गाणे गातो. एक स्मूल नावाचं ॲप्लिकेशन होतं, त्याच्यावर मी सुरुवात केली गाणे म्हणायची. माझ्या वडिलाला बघूनच मला छंद निर्माण झाला. त्याच्या आधी तर मला काय असं गाण्याचं काही माहिती नव्हतं. पार्श्वभूमी वडिलांची वडीलच, माझ्या वडिलांकडूनच मी गाण्यांची म्हणजे सुरुवात केली पाहून, त्यांना पाहून. स्मूल नावाचे ॲप्लिकेशन मी गाणे शिकलो, गाणे म्हणायला लागलो समजा तेव्हापासून. निश्चित सर, काय वाटते तुम्हाला जॉब करत करत तुम्ही हे प्रोग्राम कसा अटेंड करता, कसा वेळ देता? तसं म्हणजे तर आता जॉबला ज्यावेळेस सुट्टी असते समजा संडे वगैरे, हॉलिडेज वगैरे, ह्या टाईमला मी गाण्याची प्रॅक्टिस वगैरे घरी करत असतो. आमचे सर्व ग्रुपचे मेंबर्स जेव्हा प्रॅक्टिससाठी जमत असतात त्या टाईमला वगैरे आमची गाण्याची प्रॅक्टिस होत असते. समजा ते वेळ काढून समजा गाणे आपला छंद जोपासतो. हे जे छंद आहे तुमचा गाण्याचा, स्वरगंध संगीत मंचमध्ये तुम्ही जेव्हापासून जॉईन झाला, कुठेतरी प्रशंसा झाली का? लोकांनी तुमचं कुठेतरी नाव काढलं का? की काय वाटलं तुम्हाला जॉईन होऊन? नाही, खूप. स्वरगंध संगीत मंच हा नांदेडमधला सर्वात मोठा संगीत संच आहे हे मला असं वाटते. आणि या म्हणजे या स्वरगंध संगीत मंचमध्ये जसे म्हणजे व्यक्तिमत्व आहे, सर्व जे सिंगर्स आहेत, या सर्वांचं सहकार्य मिळून म्हणजे आपल्याला जशी संधी मिळाली, आपण गाणे गायलो, अँकरिंग केलो, याच्यानुसार या स्वरगंध संगीत मंच आपण जसं जोडून आधीपासून जसं जोडून राहून जसं आपण आपले परफॉर्मन्स दाखवला, त्याच्यानुसार म्हणजे बाहेर पण लोकांना आपलं जसं परफॉर्मन्स केलेला आवडला, त्यानुसार म्हणजे आपलं खूप नाव झालं समजा बाहेर. म्हणजे माझं नाव लक्ष्मीकांत लिंगाडे आहे म्हणून असं लोकांपर्यंत सिंगर म्हणून तेव्हापासून समजा नवीन नावारूपाला आला. बस. सर, हे जे कार्यक्रम आहे हे निशुल्क असतो की शुल्क असतो? नाही, हा कार्यक्रम पूर्णप्रमाणे निशुल्क असतो. फिमेल पण या कार्यक्रमामध्ये सिंगर फिमेल आहेत का? हा, भरपूर प्रमाणात फिमेल सिंगर्स आहेत. सुरुवातीला आमच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे जोडलेले म्हणलं तर आकांक्षा मोतेवार नावाचे एक सिंगर आहे, युगंधरा सांगवीकर नावाचे एक सिंगर आहे. अजून भरपूर प्रमाणात सिंगर्स आहेत. आता काय त्यांचं काय नाव म्हणजे काय आठवत नाही, पण भरपूर प्रमाणात सिंगर्स आतापर्यंत आपल्यासोबत जोडलेले आहेत. तुमच्यासारखे यंग सिंगर जर मंचामध्ये जर जॉईन व्हायचे असतील तर त्यांना काय प्रोसिजर आहे किंवा काय फीस वगैरे आहे का त्यांना? काही फीस वगैरे तर नाही. समजा जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर आमचे संचाचे निर्माते साईनाथ लिंगाडे सर आणि दुसरे निर्माते सुरजित सिंग पुजारी सर यांना म्हणजे व्हिडिओ पाठवून वगैरे त्यांचा संपर्क जरी केला तरी ते संचासोबत आपल्या जॉईन होऊ शकतात. म्हणजे इझिली एखादा नवीन सिंगर प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी तुमच्या मंचासोबत जॉईन होऊ शकतो. बरोबर. सर, काय एखादा मोबाईल नंबर वगैरे सांगू शकता का दर्शकांना की या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्ही या मंचाशी जॉईन होऊ शकता? एक नंबर आहे 820 806 37 83. ह्या नंबरवर जरी आपण कॉन्टॅक्ट केला तरी स्वरगंध संगीत मंचासोबत आपण जोडू शकतो कधी. नक्कीच सर. इथून पुढे तुमचा जॉब बघत बघत तुम्ही आयुष्यामध्ये इन फ्युचर हे ॲज अ कंटिन्युअसली चालू ठेवणार का हे प्रोग्राम किंवा मंच? कंटिन्यू चालू राहणार आपला स्वरगंध संगीत मंच. जोपर्यंत आपले जे सिंगर्स इथं आहेत, जोपर्यंत आपण नवीन टॅलेंट जोपासण्याचं जर काम करत असतो तोपर्यंत आपलं हे काम चालूच राहणार आहे. तुमच्या वडिलांनी जे मंच चालू केलं ते तुम्ही इन फ्युचर ॲज इट इज चालू ठेवणार? बरोबर, कंटिन्यू चालू ठेवणार नाही. थँक्यू लक्ष्मीकांत साईनाथजी लिंगाडे. प्राईड न्यूज इंडियाकडून आपण इथं स्वरगंध संगीत मंच यांच्या मेंबरची आज मुलाखत घेतलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.